नमस्कार. आज आपण आपल्या शाळेची भौतिक सुविधेची माहिती SSAMPSP.org या वेबसाईटवर भरणार आहोत. तर सुरुवातीला आपण क्रोममध्ये जाऊया आणि या ठिकाणी जी आपली वेबसाईट आहे ती टाकता येईल आपल्याला SSAMPSP.org स्लॅश स्लॅश लॉग इन. म्हणजे सरळ आपण लॉग इनच्या पेजला जाऊ. ठीक आहे. आता आपण या लॉग इनच्या पेजला आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपल्याला विचारायला आहे लेवल म्हणजे आता इथे ॲडमिनिस्ट्रेशन आहे, स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, ब्लॉक आहे आणि स्कूल आहे. तर आपल्याला स्कूल ब्लॉक लेवलवरती भरायचं आहे. ब्लॉक लेवल जो आहे तो आपला आहे ब्लॉक लेवलवर आणि ते विचारायला युजर नेम जो आहे तो आपल्या शाळेचा जो युडॅश नंबर आहे त्याचे पहिले 6 अक्षर हे तालुक्याचा युडॅश नंबर असतो. पहिले 4 अक्षर हे जिल्ह्याचा युडॅश नंबर असतो. तर आपल्या शाळेचे पहिले 6 अक्षर 27204 हा तालुक्याचा युडॅश नंबर आणि पासवर्ड जो आहे तो SSAMPSP आणि सबमिट म्हणायचं. सबमिट. आता ही झाली आपली जो मेन पेज आहे तो ओपन झाला. या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्ड दिसतो. या डॅशबोर्डमध्ये सर्वात वरती स्कूल आहे. स्कूलला क्लिक करायचं आणि स्कूलमध्ये आपल्याला भरायची आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर भौतिक माहिती. इन्फ्रास्ट्रक्चरला क्लिक केल्यानंतर आपल्याला तालुक्यातील सर्व शाळांची यादी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. 213 शाळेची यादी या ठिकाणी आलेली आहे. मग यामध्ये आपली शाळा कशी शोधणार? तर त्यासाठी आपल्याला इथे ते सर्च बॉक्समध्ये आपला युडॅश नंबर टाकायचा 27-200-400-401. ठीक आहे. या ठिकाणी ही माझी अंबानेर शाळा इथे ओपन झालेली आहे आणि इथं मी न्यू एंट्रीमध्ये भरणार आहे. ठीक आहे. पहा या ठिकाणी ही संपूर्ण पेज ओपन झालेलं आहे. आता ही संपूर्ण पेजेसची माहिती मला भरायची आहे. तर आपण एक एक करून पाहूया. बिल्डिंग स्टेटस प्रायव्हेट नाही आहे. ते तो आमचा सरकारी इमारत आहे म्हणून सरकारी घेतली. जर तुमच्याकडे बिल्डिंग नसेल, इफ नो बिल्डिंग नाव स्कूल रन इन, पण आपल्याकडे ऑलरेडी बिल्डिंग आहे त्यामुळे नॉट अप्लिकेबल घेतलं. टोटल रूम्स म्हणजे एकूण रूम्स किती आहेत? 3 आहेत. आउट ऑफ टोटल गुड रूम्स म्हणजे सगळे चांगल्या रूम किती आहेत? आमच्याकडे सगळे चांगलेच रूम आहेत त्यामुळे 3. आता 6 ते 8 माझ्याकडे नाही, 9 ते 10 आपल्याकडे नाही, 11 ते 12 नाही, त्यामुळे 0. तर सगळे चांगल्यापैकी कमकुवत आहेत कोणते आहेत का? नाही आहेत. मग काही दुरुस्ती आहेत का? नाही. मायनर दुरुस्ती आहेत का? नाही. बॉईज टॉयलेट एकच आहे, तो कार्यरत आहे त्यामुळे यस आलेला आहे. कार्यरत जर नसेल तर किंमत किती लागेल ते इथे टाकायचे आपण. मुलींचे टॉयलेट किती आहेत? एक आहे, तो पण कार्यरत आहे आणि रिपेअर करायची गरज नाही. CWSसाठी टॉयलेट आपल्याकडे नाही, स्पेशल त्यासाठी टॉयलेट नाही, त्यामुळे इथे 0 आणि इथं 9. नंबर ऑफ युरिनल म्हणजे भांडे किती आहेत? तर मुलांसाठी 4 असतात आणि मुलींसाठी 3 आहेत. ओके. आता वॉटर फॅसिलिटी स्टेटस पाण्याची सुविधा. आमच्याकडे हँडपंप आहे. कार्यरत आहे का? होय. रेन हार्वेस्टिंग आहे का? नाही. हँडवॉश स्टेशन नाही आहे. पाणी उपलब्ध आहे गावामध्ये पण प्युरिफायर नाही.
वॉटर प्युरिफायर नाही, आणि वॉटर प्युरिफायर जर असेल तर कोणी दिलं, कोणाकडून ते प्राप्त झालं ते इथे आपण टाकायचं आहे. इलेक्ट्रिक स्टेटस, विद्युत आमच्याकडे आहे पण कार्यरत नाही. बिल नॉट पेड केलेलं आहे ना. इलेक्ट्रिसिटी स्टेटस नो. येस, येस, येस. किचन शेड आहे, आहे. किचन शेड आहे. किचन शेड मध्यान्ह भोजन योजनेमध्येच बांधलेलं आहे, त्यामुळे मध्यान्ह भोजन योजनेच आहे. मिड डे मील प्रोव्हाइडेड बाय, कोणाकडून प्रोव्हाइड केले जातं. आणि आता आपण प्रोव्हाइड कोणाला आपल्याकडून कोणाला मिळत नाही, पण आपण शाळेच्याच किचन शेडमध्ये बनवलं. त्यामुळे प्रिपेअर्ड अँड प्रोव्हाइडेड इन स्कूल प्रिमिसेस. ओके, किचन शेड छान आहे, अवेलेबल चांगला आहे. पुढे एच एम रूम, आमच्याकडे आता एच एम रूम काही नाही, त्यामुळे इथे नो. जर असेल तर येस. जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर मग का अवेलेबल नाही? नो सेपरेट रूम अवेलेबल. प्लेग्राऊंड आहे, प्लेग्राऊंड आहे. जर नसेल तर का नाही, पण आहे ऑलरेडी. आता इथे रुंदी आणि लांबी घ्यायची आहे. टोटल आता घेऊन टाकतो मी 65 स्क्वेअर मीटर. आता बाउंड्री वॉल आहे. बाउंड्री वॉल आहे तर मग कसं आहे? आमची आहे ती वायराची बाउंड्री आहे, बाउंड्री वॉल आहे, त्यामुळे बाउंड्री कंपाऊंड केले आहे, तार कंपाऊंड. त्यामुळे इथे बार बेड वायर फेन्सिंग. आता याची जी लेंथ आहे ती लेंथ घ्यायची आपल्याला 80 मीटर. 80 मीटर आहे ते स्क्वेअर मीटर. रॅम्प आहे. रॅम्पची गरज आहे का? आहे. रॅम्प नॉट नीड, मग का गरज नाही? नाही, ऑलरेडी आहे, त्यामुळे काही गरज नाही. हँड्रिल म्हणजे रॅम्प आणि हँड्रिल पण आहे, जो लोखंडी रॉड असतो तो हँड्रिल. एरिया अवेलेबल फॉर ॲडिशनल क्लासरूम, यस. किती आहे टोटल? इथे आहे आपल्याकडे 30 स्क्वेअर मीटर आपल्याकडे एरिया आहे अजून बांधण्यासाठी. फायर एक्झिटिंग्विशर म्हणजे अग्निशमन यंत्र आहे, परवाच भरून आणलेलं आहे, त्यामुळे इथे तारीख लिहायची आहे. एक्सपायरी डेट आहे, एक्सपायरी डेट आपल्याला टाकायची आहे इथे. 12 महिना अगोदर, तारीख नंतर आणि वर्ष 2019. आणि ही संपूर्ण भरणं झाल्यानंतर आता आपण ही आपली माहिती भरलेली आहे. इथे जो आहे तो पट पट जो आहे तो मागच्या वर्षीचाच येतो. आता आपल्याला इथे दिसणार नाही, पण सेव्ह केल्यानंतर आपल्याला दिसेल. ओके, ही आता माहिती सेव्ह केलेली आहे आणि ऑलरेडी मी भरलेली होती, त्यामुळे ते डाटा ऑलरेडी प्रेझेंट आलेला आहे. ठीक आहे, आता मी माझी भरलेली माहिती इथे पाहू शकतो मी. 27 अंबानी व्ह्यू. ओके, ही आमची माहिती भरलेली आहे. या ठिकाणी तो पट आलेला आहे एनरोलमेंट 81, जो मागच्या वर्षी झालेला आहे. अशा प्रकारे ही माहिती आपल्याला भरता येईल आणि त्याची आपल्याला प्रिंटसुद्धा काढता येईल. धन्यवाद. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आवडला नसेल तर डिसलाईक करा. काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये शेअर करा, आणि जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.